जी. कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून बाधा नावाची कथा. आतापर्यंत अर्धे स्वयंपाकघर ओलसर होऊन गेले होते आणि भिंतीच्या कडेने बांधलेली सारी भांडी पाण्याने भरली होती. भरून आणलेली कळशी रमाने तशीच जमिनीवर ठेवली आणि आता हे पाणी कुठे ओतावे याचा ती विचार करू लागली. मोठी पातेली तपेली तर राहू द्याच, पण लहान वाट्या तांबली वापरात नसलेला एक काळा मिट्ट तांब्या देखील तिने पाण्याने भरला होता आणि चुलीभोवतालची थोडी जागा सोडली तर आता तेथे तीळ ठेवायला थोडी जागा राहिली नव्हती. इकडे तिकडे पाहत असतानाच तिला जाणवले की आपले अंग सारे भिजले आहे. तिला आता काकडल्यासारखे वाटू लागले होते. तिने घाईघाईने कोंचन पिळले. शेवटी तिने फळीवरील पितळी डबा काढला व त्यातील साखर सुपात ओतली. डबा रिकामा करताना तिचे लक्ष त्यावरील नावाकडे गेले. रमेश शांतूकडून भेट. रमा उगाचच हसली व डब्यात पाणी ओतू लागली. तो भरून वाहू लागला तरी तिने कळशी तशीच ओतली, कारण पाणी ओतत असता ती शांतूच्या पाठीवर थाप मारून हसत होती. तिची वेणी ओढत होती आणि तिच्या हिरव्या काकडाचे कौतुक करत होती. रमे, अगं 10 वाजायला आले, पाणी संपले की नाही अजून, किंचित त्रस्त आवाजात म्हणत आई आत आल्या. पण पाण्याने भरलेली भांडी, सर्वत्र झालेली ओल आणि मध्यभागी राहून स्वतःशी हरवलेली रमा हे सारे पाहून हे काय विलक्षण म्हणत त्यांनी ओठावर हात ठेवला व त्या पाहतच राहिल्या. रमाने बाणावर येऊन वेंधळेपणाने पदर पिळला व किंचित शरमून ती त्यांच्याकडे पाहू लागली. बावळट, 1000 खेपा घातल्या असतील तळ्याकडे, जळलं ते तरी जवळ आहे. हताशपणे आई म्हणाल्या, जा आता, लुगडं तरी बदल. परवा खांद्यापर्यंत भिजलीस, आता अगदी न्हावूनच आलीस. कसलं व्रतबीत घेतलं आहेस की काय? आणि हे इतकं पाणी कशाला आणलंस? काय गाव जेवण घालणार आहेस की तळ आटणार आहे उद्या गाढव? रमाचे लक्ष त्यांच्या शब्दांकडे नव्हतेच. ती त्यांच्याकडे निरखून पाहत होती. त्यांची चेहरा वाळल्यासारखा होता व धुण्याचा पिळा चुकून वाळत घालायचा राहून राहून सारा दिवस तसाच राहावा त्याप्रमाणे त्या कुस्करल्यासारख्या दिसत होत्या. आता जणू दुसऱ्याच क्षणी त्या जमिनीवर आडव्या होणार व प्राण सोडणार असल्याप्रमाणे रमाच्या मनात कालवाकालव झाली. तुम्हाला सोवळ्याचं पाणी लागतंय पुष्कळ, ती म्हणाली. संध्याकाळी थेंब उरत नाही काही वेळा. ते काय तुम्ही आणणार? 4 पावलं टाकली की तुम्हाला धाप लागते, मग माझ्याशिवाय कोण आणणार बरं? आता 4 दिवस पाण्याची काळजी नाही बघा तुम्हाला. डोळे मोठे करून आई गप्प राहिल्या, कारण काय बोलावे हे त्यांना समजेना. हे सारे पाणी उद्या का वापरायला येईल म्हणून विचारावे असे त्यांना वाटले, पण रमाच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना एक शब्द हलेना. त्या एकदम संतापल्या व त्यांनी तिच्याकडे पाठ वळवली. बर, जा आता, पाणी पुरे आज, पान घाल, त्या म्हणाल्या. त्याची जायची वेळ झाली. रमा लुगडे बदलण्यासाठी आत आली त्यावेळी त्यांना वाटले, कसली बाधा झाली कार्टीला कुणास ठाऊक. त्या गावात कुठेही बाधा होऊ शकली असती अशी जुनाट कळा त्यावर होती. भूतकाळाचा पिंजर चिकटल्यामुळे सारे गावच भूताप्रमाणे वाटे आणि लग्न झाल्यापासून रमाने ते कधीच जिवंत झालेले पाहिले नव्हते. गावाच्या एका बाजूला मोठे पोपडे उठल्याप्रमाणे डोंगर होते व त्यांवर शेकडो वर्षापूर्वीचे एक देऊळ, किल्ल्याचा पडका तट आणि एका वाड्याचे अवशेष होते. कुणी अज्ञात शिल्पकारांनी रात्रीचा दिवस करून तेथले काळे खडक
माणसाळले होते. त्यांनी त्यात अखंड खांब कोरून त्यावर नाजूक दगडी साखळ्या निर्माण केल्या. त्यांवर लवचिक कमरेच्या पुष्ट नितंबांच्या देवतांना एक विशिष्ट नृत्य रीतीने उभे राहायला लावले व ते सारे स्वतःची मुद्रा देखील कुठे न ठेवता नाहीसे झाले. ते खांब व त्या स्तब्ध कोरीव देवता जणू त्यांच्या येण्याची वाट पाहत विंध्याप्रमाणे तशाच उभ्या राहिल्या. देवळात मूर्तीच नाहीत व गाभारा आंधळ्या खोबडीप्रमाणे आहे. त्यामुळे हे सारे शिलामय रेषा धुंद जग सुटकेच्या क्षणाची वाट पाहत बंदिवासात असल्याप्रमाणे अतृप्त असहाय वाटे. वाड्याचे आता समोरील 32 खांब मात्र आहेत व त्यांमधून अरुंद पायऱ्यांचा उंच जिना खालच्या तलावातील अगदी निळसर पाण्यापर्यंत उतरला आहे. त्यावरून एकेकाळी खांबावरील देवतांप्रमाणे वाटणाऱ्या स्त्रिया लचकत डौलाने लाटेप्रमाणे हलत जलक्रीडेसाठी खाली उतरल्या. पण आता तिकडे कुणी क्वचितच जाते. बाहेरून आलेला एखादा प्रवासी वणवण करीत त्या थडग्यांभोवती फिरतो. काही वेळा मोजमाप फोटो घेऊन वहीत नोंद करतो व जातो. परंतु पुन्हा तोच प्रवासी परत येत नाही. 5-10 वर्षात भिंतीचा एखादा भाग कोसळे. लोक तेथील दगड आणून पाटे उखळ करत, पायऱ्या म्हणून वापरत. खाली गावात 2 रस्त्यांवर चौकोनी दगड बसवले होते. 1000 वर्षे त्यावरून चालत गेल्यामुळे ते झिजून गुळगुळीत झाले होते. त्यांवरून नालाच्या जाड वहाणा घालून लोक चालले की खणखणाट होत असे. रात्र झाली की धूर सोडणारे दिवे लावून 10-12 दुकाने उघडी राहत आणि 8:30ला सारे गाव विजल्याप्रमाणे होऊन अंधारात रुतून बसे. परंतु सूर्यास्ताच्या वेळी देऊळ, पायऱ्या, 32 खांब यांचे प्रतिबिंब खालच्या पंपा सरोवरात पडले की पाण्यातून एखादे तंतुवाद्य वर आल्याप्रमाणे वाटे आणि त्या उदास सोनेरी क्षणी नृत्यमग्न आकृतींना देखील बाधा झाल्याप्रमाणे होत असे. 4 चौघींसारखेच रमाचे लग्न झाले. 4-6 ठिकाणी कुंडली, हुंडा यांसाठी मोडल्यावर ती गोपाळरावांच्या घरी आली. तिला त्याबद्दल कोणीसुद्धा विचारले नाही. तिला शाळेत 2च मैत्रिणी, शांतू आणि अंबू. पण त्यांपैकी कोणीसुद्धा लग्नाला आले नाही, कारण त्यांना कोणी बोलावलेच नाही. रमाने सारे संस्कार मूकपणे सहन केले. गौरीहरा पुढे स्तब्ध बसायला तिला फारसा त्रास पडला नाही. पूर्वीचे नाव कमला गेले त्या वेळी मात्र तिच्यात असहाय हुरहुर निर्माण झाली. पण ती देखील नंतर विरून गेली. शेवटी ती त्या मरगळलेल्या म्हाताऱ्याच्या पाठीवरील आवाळूप्रमाणे वाटणाऱ्या गावात आली. प्रथम तर तिला आपले कान एकदम गच्च झाले की काय असा संशय येई. पण तीही शांतता तिने पचवली. आल्या दिवसापासूनच खांद्यावर पिळे घेऊन धुणे वाळत घालायला सुरुवात केली. तिने कामाचा रगाडा मानेवर घेतला आणि आपल्या कण्याभोवती ती गोपाळरावांचा उग्र केसाळ वासाचा संसार बिनतक्रार फिरवू लागली. इतक्या वर्षात रमा एकदाच माहेरी आली होती. त्या स्तब्धतेतून शहरात आल्यावर आवाजाचा एक फटकाराच तिच्यावर आदळला. रस्त्यातून बँड गेला तर रमा लहान मुलीप्रमाणे धावली आणि काडीचे आईस्क्रीम घेऊन ती अर्धा तास चघळत बसली. दादाचा संसार वाढला होता, पण तो अगदी एकाकी त्रस्त झाला होता. त्याने एक सुरेख वितभर काठाचे रेशमी लुगडे आणून दिले. अंबू भेटली व तिच्याकडून बरीच माहिती समजली. शांतूला बाळंतपण मानवले नाही. ती कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे झाली व ती निघून गेली. रमाच्या लग्नानंतर तिची एकदाही भेट झाली नव्हती. ती कमरेवर गोऱ्यापान पोटाचा बारीकसा पट्टा दाखवायची आणि रमाने तेथे हळूच बोट लावले की हुळहुळून खूप हसायची.
गप्पा मारता मारता रमाचे शब्दच संपले. तिला दिवाकराविषयी बोलायचे होते, पण शब्दच येईनात. अंबू झाली तरी आपल्याच नादात बडबडणारी मुलगी इतके तिने सांगितले, पण दिवाकराविषयी एक शब्द त्यात नव्हता. रमा दिवाकराशी कधी एक शब्दही बोलली नव्हती, परंतु अंबूच्या घरी गेले की ती त्याची ओळख करून देईल असे तिला वाटे व त्या कल्पनेने तिचे अंग थरथरत असे, पण ते कधी झाले नाही. पण तो नेहमी बहुताली कुठे ना कुठे असायचाच. हो, ते चित्र दिवाकराने काढले हे त्याचे कपड्यांचे कपाट. छे ग, मी काय वाचते इंग्रजी कप्पाळ. ही सारी त्याची पुस्तके. पुष्कळदा एकटी असताना रमाला वाटे दादाने तेथे एकदा विचारून पहावे. फार तर नाही म्हणशील, त्याची तिला सवयच झाली होती. शाळीग्राम सारख्या एका रेव्हेन्यू कारकुनाने तिला नकार दिला होता. एका सिमेंट चुनावाल्या ओव्हरसियरने 5,000 हुंडा मागितला होता, पण तेही झाले नाहीच. अखेर अंबूच्या साऱ्या जंजाळात तो मुंबईला गेला. तेथे त्याला बऱ्यापैकी नोकरी आहे एवढीच माहिती मिळाली. नंतर संभाषण संपले, शब्दांची पावले जड झाली व ते मागे आले. अंबूने चहा घेतला, कुंकू लावून घेतले आणि ती निघून गेली. ती गेल्यावर रमामधील कमला नाहीशी झाली. रमा परत त्या गावी आली आणि तेथल्या कुंद वातावरणाच्या बुरशीत गुरफटली. त्या बुरशीने कदाचित रमाला कायम गिळून टाकले असते, पण तिचे वागणे बदलून हे असे झाले आणि ते कितीतरी दिवस चालू होते. शेजारी पाजारी कुजबुजू लागले होते. तोंडाळ गोचिडीप्रमाणे चावरी रमा काकू तर मुद्दाम वेळ काढून यायची, कुत्सित प्रश्न विचारायची व नंतर गावभर खाजुरली वाटत हिंडायची. काय हो लक्ष्मीबाई, पाहावं ते एक एक अरिष्टच तुमच्या रमेचं. पिंपळाला महिन्याच्या प्रदक्षिणा एकाच दिवशी घालते काय? भिकरणीला पातेल्या सकट भात देऊन टाकते काय? अहो, तुम्ही आमच्या गौरीला नाक मुरडलत आणि असलं अर्धवट पदरात घेतलं. दाखवा तरी कुणा देवर्षाला, बनशंकरीला. एक माणूस आहे चांगला सांगतोय. मागे एकदा माझ्या नणंदेला, त्या बडबडीत आई गप्प बसत. त्यांनी कुणाला नकळत दोघा जंगमांना विचारलेही होते, पण कुठे काही गुण नाही. त्यांनी एकदा ताईत करून आणला तर राघूने सदराचे एक झगझगीत लाल बटन घेऊन तो कुणाला तरी देऊन टाकला. आईंना देखील हे सारे कसे समजले नाही. खरे म्हणजे ओबडधोबड झाडाच्या बुंद्यासारख्या गौरी पुढे रमा केळीच्या सालीसारखी होती. ती दिसायला केवड्याच्या कणसासारखी, वागायला इरकली लुगड्यासारखी. कुलवंत 5-6 वर्षे संसार कसा देवीच्या आरतीसारखा झाला. पण 2-4 महिन्यांपासून हे सारे सुरू झाले. त्या दिवशी संध्याकाळी एक कळशी तळ्यावरून आणली आणि अगदी करकरीत संध्याकाळी अर्धा तासभर उंबऱ्यावर पाय सोडून भ्रमिष्ठासारखी बसली. खरे म्हणजे लक्ष्मी यायच्या वेळी रमा अंगण झाडून उंबऱ्यावर रांगोळी घालून आत बसायची. पण हे सारे विपरीत पाहून आई तिला ताडताड बोलल्या. तिच्या लहानपणीच वारलेल्या आईचा देखील त्यांनी उद्धार केला. एकदम गोठून गेल्याप्रमाणे रमा सुन्न झाली. तिने थिजलेल्या चेहऱ्याने रात्रीच्या भांड्यांचा ढिगारा संपवला. अंथरुणे घातली, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि सगळ्यांमागून अंथरुणावर पडून ती तासभर हुमसत राहिली. केमळा लोंबणारे वाशांचे छप्पर, जाड काळवंडलेले दरवाजे, आईच्या पार फुटक्या फुटक्या टाचा, गोपाळरावांच्या अंगाचा कपाळात तिडीक आणणारा उग्रवास,
राघूचे वेडेवाकडे दात ही सारीच तिच्या मनाचे लचके लचके तोडू लागली आणि रमा त्या लहानपणीच वारलेल्या आईच्या पदराखाली लहानपणीप्रमाणेच रडली. त्या दिवशी पाण्याला गेली असताना ती प्रथमच वरच्या देवळात गेली होती. त्या गावात आल्यापासून तिला ते देऊळ जणू बोटाने खून करून आपल्याकडे बोलावत होते व तिलाही तिकडे एकदा जाऊन येण्याची भीतीयुक्त उत्सुकता होती. उंच उंच 100-150 पायऱ्या चढून ती जेडाच्या सईबरोबर वर आली व बावरलेल्या मुलीप्रमाणे थोडा वेळ भटकली. अनेक वर्षांच्या कोंदलेल्या शांततेने ओलसर झालेल्या फरशीवर तिची पावले उमटली. खांबांवरील देवतांना तिच्या बोटांचा हलकाच स्पर्श झाला. तिच्या दुप्पट उंचीच्या 2 अजस्त्र द्वारपालांचे हात तुटले होते. त्यांच्यापुढे उभी राहताच तिचे अंग थरथरू लागले. डोक्यात वारा घुमू लागल्याप्रमाणे चमत्कारिक आवाज होऊ लागला आणि डोळ्यांसमोर पातळ लालसर पापुद्रा चढल्याप्रमाणे सारेच लालसर दिसू लागले. सई बाहेर पडली होती. दुबळे पाय ओढत तिला हाक मारण्याचा प्रयत्न करत रमा तेथून बेदरून निघाली, परंतु तिला कोणीतरी उभ्या जागी कायमची शिलाकृती केल्याप्रमाणे ती खिळली. कोपऱ्यातील अंधाऱ्या खांबाकडे कुणीतरी उभे होते. तो त्या अर्धवट अंधारातच थोडा बाजूला झाला. त्याला पाहताच रमाला आपल्या भीतीचा क्षणभर विसर पडला व ती एकदम ओठांवर बोट ठेवून विस्मयाने म्हणाली, तू इथं कसा आलास दिवाकर? परंतु दिवाकर काही न बोलता फक्त तिच्याकडे पाहून हसला. बाहेरून सईची हाक ऐकू आली आणि रमाच्या हाताचे थरथरणे थांबले. डोक्यातील सुसाट आवाजही बंद झाला. रमाने शून्य नजरेने समोरच्या खांबाकडे पाहिले आणि ती निमूटपणे बाहेर पडली. वाटेत सई वर गजके उडवल्याप्रमाणे खूप गडबडली, परंतु रमाचे ओठ मात्र हलले नाहीत. आपणाला न सांगता सईने रमाला त्या भयान ठिकाणी नेले म्हणून आई फार रागावल्या. त्यांच्या पुढ्यातले मुठभर शेंगदाणे घेऊन तोंडात टाकत सई कोडगेपणाने हसली आणि निघून गेली. पण रमा मात्र तेव्हापासून बदलली. गेल्या महिन्यात तर फारच. ती जणू वरचे टरफल काढून टाकूनच जगत होती. संध्याकाळी पाण्याला गेली की तिला फारच उशीर लागू लागला. सूर्य मावळू लागला की त्या देवळातून सोनेरी प्रवाह पायऱ्यांवरून खाली आल्याप्रमाणे तलावाचे पाणी पिवळसर होऊन जात असे. साऱ्या पायऱ्या पाण्यात उतरत व त्यांच्याकडे पाहत राहता रमाचे मन भरल्या सुपाप्रमाणे होत होते. नंतर एक दिवस अगदी वरच्या पायरीवर तो दिसला. हळूहळू पायऱ्या उतरून तो तिच्याकडे येत होता. परवा तो अगदी दांडीभर अंतरावर आला होता. रमा छातीभर पाण्यात उभी होती. तेच हसणे, तेच मूक आमंत्रण. पण अगदी ऐनवेळी धागा तुटला आणि पाण्याचा सोनेरी रंग नाचल्याप्रमाणे विटून गेला. तिला एकदम राघूची आठवण झाली. आपण येण्याची वाट पाहत पोर भुकेजून राहिले होते आणि भोळ्या कांबळ्यासारख्या खेडवळ पण उबदार मनाचे आपणाला बसळीची भाजी आवडते म्हणून कुठे तरी हिंडून खिसाभर पाला आणणारे गोपाळराव, त्यांचीही यायची वेळ झालीच. या साऱ्या आतड्याच्या वेटोळ्यांनी तिचे पाय गुरफटले.
अर्धीच कळशी डचमळत ती वात झाल्याप्रमाणे घरी आली आणि सगळेजण आपली वाट पाहत काळजी करत आहेत हे पाहून तिचा जीवही अगदी डचमळून गेला. दुसऱ्या दिवशी रमा 5च्या ऐवजी 4लाच उठली व झपाटल्याप्रमाणे अंधारातच अंगण झाडू लागली. हे काम प्रथम आईच करत. त्यांना झोपच येत नसे. कुठे टप्प झाले की विरत चाललेली कशीबशी जगत असलेली झोप नाहीशी होत असे. पण त्यांना हल्ली धुळीचा फार त्रास होऊ लागला म्हणून रमानेच त्यांच्या हातातील झाडणी हट्टाने हिसकावून घेतली होती. रमाने आता स्वतःचे अंगण झाडता झाडता शेजाऱ्याचेही अंगण लख्ख करून टाकले. आता आत येऊन झाडणी ठेवता ठेवता ती म्हणाली, बघा तरी आज मी असं झाडलं आहे की तुम्हाला आता महिनाभर पाहायलाच नको. तिचे हसणे पाहून आईचा त्रस्तपणा पुसला व त्यांना भडभडून आले. अशा सोन्यासारख्या संसाराला कुणी चेटूक केले हे त्यांना समजेना. त्यांनी रमाला, तुला काय होतंय, आईप्रमाणे सांग मला मोकळेपणानं म्हणून पुष्कळदा विचारले. पण दर खेपेला ती छे मला काय होतंय म्हणून हसायची. पण त्यावेळी तिच्या गळ्याची शीर चाटायची, डोळे आत ओढल्यासारखे दिसायचे आणि मग हताशपणे कार्टीला कसली बाधा झाले कोणास ठाऊक असे म्हणून आई गप्प बसत असत. रमाने घाईघाईने लुगड्याचे पोतरे बदलले व चटकन पान वाढले. पण बाजूलाच एक छोटे जेवलेले स्टेनलेसचे ताट होते. राघूस त्याच्या मामाने दिलेले. साऱ्या गल्लीत तसले एकच ताट होते. जेडाची सई कधीतरी टेकाला आली की त्यात आरशाप्रमाणे चेहरा पाहायची आणि नाकातील मुगबट उगाचच सावरायची. म्हणजे राघू जेवून गेला की काय, रमाने आश्चर्याने किंचित रागाने विचारले. त्याला तर आज घाईच झाली होती जायची. हात झिडकारत आई म्हणाल्या, वचा वचा 2 शीतच चघळली झालं कशी तरी. पण त्याला मी वाढल्याखेरीज चालत नाही. मी वाढलं म्हणून बिघडलं कुठं, मी काही वाटेवरची नाही. चिडून आई म्हणाल्या, तू कुठं गेलीस हे देखील त्यानं विचारलं नाही. रमा चिडल्यासारखी झाली. खरंच मग इतके दिवस तो हट्ट धरून बसायचा तो ते सारे खोटेच. तिने ताट उचलून नाणीत ठेवले. तिथूनच तिनं मोठ्या विजयी आवाजात विचारले, मग तुम्ही त्याला लिंबाचं लोणचं घातलंय? त्याला फार आवडतं ते. आईकडून काही उत्तर न आल्याने तिला हायसे वाटले. लिंबाच्या लोणच्याचा गुपिताचा एक धागा अद्यापही तिच्या हातात राहिला होता. गोपाळराव माडीवरून खाली आले आणि खाली मान घालून पानावर बसले. हातात काकणे असली तर बायको, नाहीतर आई वाढत आहे एवढेच त्यांना समजे. भात भाकरी भात या 3 अवस्था झाल्या की त्यांचे जेवण आपोआप संपत असे. मध्ये भाकरी न वाढता पुन्हा भात वाढला तर आपण आज भाकरी खाल्ली नाही हे त्यांच्या ध्यानात आलेच असते असे नाही. ते शेवटचा एक घास बाजूला पानात ठेवत पाणी पिताना भांड्याला उजव्या पालथ्या हाताने आधार देत व दात घासण्यासाठी मीठ घेऊन हात धुण्यासाठी उठत. आज काकणाचे हात भाकरी वाढत असता त्या गोऱ्या अशक्त हाताकडे त्यांचे लक्ष गेले. त्यावर रुंद जांभळभर रंगाचा भाजलेला डाग होता. हे काय करून घेतलं आहेस आज आणखी, त्यांनी विचारले. रमा एकदम दचकली त्यांच्या बोलण्याने. जेवताना बोलण्याचा प्रसंग हा अगदी आकस्मिक. तिने गोंधळून हाताकडे पाहिले व पदराने तो डाग पुसण्याचा प्रयत्न केला. तो न जाता आतली आग मात्र किंचित उजळली व
व तिने बोट मागे घेतले. काही नाही, मला वाटतं काल इस्त्री लागली, ती शरमून म्हणाली. गोपाळराव खाली मान घालून जेवू लागले. आई काही बोलल्या नाहीत, पण एकमेकांच्या मनात काय चालले होते ते दोघांनाही माहीत होते. आता 10:30 वाजून गेले होते. रमाने मागला भात वाढला व ती लगबगीने माडीवर गेली. तेथे तिने काल रात्र जागून इस्त्री करून ठेवलेल्या कपड्यांचा ढिगारा होता. शर्ट कोटापासून चादरीपर्यंत तिने सगळ्या कपड्यांना वेडीवाकडी इस्त्री केली होती. इस्त्रीनंतर विजत गेल्यामुळे नंतरचे काही कपडे कुमट झाले होते. आपल्या या कामाकडे पाहून तिला फार अभिमान वाटला. आपण जर हरघडी मदत केली नसती तर गोपाळरावांना दररोज धुतलेला शर्ट तरी मिळाला असता की नाही कुणास ठाऊक. अगदी भाबडा सरळ स्वभाव आहे त्यांचा, थोडा वेंधळाही. टोपी तेलकट झाली आहे व खिशात हात रुमाल मिळायचा नाही. कधी त्यातून भाजी फुले आली की तो हरवलाच. मग तो कधीतरी कपाटाखाली दिसायचा आणि किंवा उंदराने पळवलेला असायचा. तिने त्यांचा एक शर्ट काढला व त्याला बटणे लावली, पण हाती 2च बटणे लागताच ती बावरली. कालच्या घाईत ते कुठे घरंगळले कोणास ठाऊक. तिने जमिनीवर हात टेकून टेबलाखाली कोपऱ्यात देखील शोधून पाहिले, पण नाही. तिने घाईघाईने सुईदोरा घेतला व खालच्या काजाला एक टाका घातला. शर्टाला तिच्या मळकट हातची धूळ लागली व त्या कुमट कपड्याला चिकटून बसली. बरं झालं बाई आधी पाहिलं ते, नाहीतर ऐनवेळी गडबड झाली असती. ती खाली परत आली. त्यावेळी आई हलक्या आवाजात गोपाळरावांशी बोलत होत्या म्हणून रमा तेथेच रेंगाळली. अरे गोपाळ, असं किती दिवस चालायचं रे? माहेरी तरी पाठवतोस का बघ तिला 4-6 महिने. होय, मी तरी त्याचाच विचार करतोय. पण इथं तुझं कसं होणार? तुला तर तांब्या देखील उचलत नाही. रमाचे मन ताणल्यासारखे झाले. साऱ्या संसाराचा भार आपल्यावर आहे हे पाहून ती हसली. तिने उगाचच पदर खोचून घेतला. माझं काय, मी सांभाळेन कसं तरी, आई म्हणाल्या. लग्नाआधी तीच होती की काय? नशिबात असेल ते काही चुकत नाही, हेच खरं. रमासाई लावली. तिला एकदम पोकळ वाटले. मनाचा एक पीळ सुटून गेला, पण तिला ते खरं वाटले नाही. आई सगळं सांभाळतील आपलं. उपास सोवळ यातून त्यांना वर येता येणार नाही. मग बाकी काय जमणार? कपाळ छट. नाही म्हटलं तरी सारा आटाला आपणच सांभाळला पाहिजे. आपले हात आता कायमचे गुंतून गेले आहेत. ती आत येताच आईंनी विषय थांबवला व गोपाळराव हात धुवायला गेले. म्हणजे तुम्ही सगळं सांभाळाल? सोवळं, उपास तापास? रुखरुखीने रमाने विचारले. आपले शब्द तिने ऐकले म्हणून आई किंचित शरमल्या, पण लगेच हसल्याही. मग काय करणार बरं सांग. तुलाच थोडी विश्रांती मिळेल. 4 महिने राहा, 6 महिने राहा, बरं वाटेल की. तुझा दादा तुला आणून पोचविलच की. रमाने एक निश्वास सोडला व उष्टे काढण्यास सुरुवात केली. फार दिवस असलेली एखादी जुनी पेटी कायमची फेकून द्यावी त्याप्रमाणे तिच्या आयुष्यातील एक कोपरा सुना झाला. म्हणजे आई आता स्वतंत्रपणे राहू शकतील तर तिला थोडे हायसे वाटले, पण हुरहुर देखील. काहीतरी कायमचे संपले अशी विषण्णता तिच्यात निर्माण झाली. लग्न झाल्यापासून तिने आईंना अंगावर तोलून धरले होते. आता त्या आपल्या मदतीशिवाय राहू शकतील एका ऋणानुबंधाची गाठ सुटली. आई मात्र स्वतःशी विचार करत होत्या. रमाने आपले शब्द ऐकले हे एका दृष्टीने बरेच झाले म्हणायचे.
नाहीतरी आज ना उद्या तिला सांगावे लागलेच असते म्हणा. आता या रविवारी तिला माहेरी पाठवून द्यायला हरकत नाही. राहील बिचारी तेथे. नाहीतरी गोपाळच्या संसाराकडे पाहायला नको का? असल्या बाईशी कसला संसार नि काय, सीताबाई कालच सांगत होत्या. कुठल्या तरी वेड्या बाईने म्हणे नवऱ्याच्या डोक्यात वरवंटाच घातला. तेव्हा आता गोपाळाने दुसरा मार्ग पाहावा हेच बरे. सीताबाईंचीच एक भाची होती लग्नाची. फारशी शिकलेली नाही, पण कामाला अशी खणखणीत. 20 जणांचा आटाला घेऊन रेटून नेईल. रमाच्या लग्नात पैचाही हुंडा मिळाला नव्हता. आता तोही मिळेल. साऱ्या घराला फरशी करता येईल. ओलसर भुईवर पावले उमटत हिंडणाऱ्या रमाकडे पाहून आईंना आपल्या विचारांची भीती वाटली. पण हट्टाने त्यांनी तिच्याकडे रोखून पाहिले व त्या म्हणाल्या, मग काय झालं? गोपाळच्या संसाराकडे पाहायला नको का मला? हात धुवून गोपाळराव माडीवर आले. त्यांना नेहमीप्रमाणे वेळ झालाच होता. त्यांनी लगबगीने शर्ट उचलला व अंगावर पसरला. तिसऱ्या काजाला टाका असल्याने तो अडकल्यासारखा झाला व त्यांनी चिडून हिसका देऊन तो तोडून टाकला. परंतु शर्टाच्या कुबट वासाने त्यांची चीड वाढलीच. काल तुमच्या सगळ्या कपड्यांना इस्त्री केली मी, रमा उंबऱ्यावरून भीत म्हणाली. हो, ते दिसतच आहे, गोपाळराव तुटकपणे म्हणाले. याचं आणखी एक बटन कुठं आहे? ज्या प्रश्नाला रमा घाबरत होती तो प्रश्न अखेर आलाच. मी सारं शोधून पाहिलं, पण कुठं मिळालं नाही, म्हणून टाका घालून ठेवला मी. ती म्हणाली. तिचे डोळे कुत्र्याप्रमाणे ओलसर दिन होते. त्यांच्याकडे पाहून तर गोपाळरावांचा संताप फार वाढला. तिचे तोंड असले दिन नसते तर तिला केव्हाच हाकून देता आले असते. पण आता ही तात गळ्याला कायमची बसली. त्यांनी बोलण्याकरिता तोंड उघडले, पण त्यांनी तो प्रयत्न सोडला. थोड्या वेळाने ते शांतपणे म्हणाले, हे बघ, तू कपड्यांना इस्त्री बिस्त्री करू नको. कशाला उगाच त्रास घेतेस? मला नुसती धुतलेली शर्ट चालतील, नाहीतर 15 महिन्याने देऊ लक्ष्मणकडे. ते घरच्यासारखे कसे होतील? रमा उतावीळपणे म्हणाली. गेल्या खेपेला त्याने एका कोटाची कशी चाळण करून टाकली होती. तिने पुन्हा साऱ्या घराची जबाबदारी तळहातावर घेतली. फक्त घरी दूध जा, गोपाळराव म्हणाले. त्यांनी कपडे संपवले व ते खाली आले. चीड व असहाय्यता यांनी त्यांचे मन ओरबाडून टाकले होते. रमाने जर सरळ आपल्या डोळ्यांकडे पाहिले तर आपला गुन्हा उघडकीला येईल म्हणून त्यांनी तिच्याकडे पाहायचे टाळले होते. 2 दिवसांपूर्वी ते कुणाला न कळत देशपांड्यांची मुलगी पाहून आले होते. पण या ओलसर डोळ्यांच्या रमाला कसे झिडकारून टाकावे हे त्यांना समजेना. कुबट वासाने भरलेली माडी, वेड्या वाकड्या घड्यांच्या कपड्यांचा ढिगारा, अंगातील शर्टावरचे बोटांचे मळकट डाग त्यांना एकदम फार शरम वाटली. ऑफिसमध्ये त्यांना तोंड वर करायला जागा नव्हती. रमाने आईचा फार जुना पितांबर साबण लावून बडवून कसा धुवून काढला होता हे सगळ्यांना माहीत होते. राघूला कुत्री आवडतात म्हणून तिने मुरलीधराच्या देवळाजवळ पडलेले कुत्र्याचे पिलू उचलले व तालावावर त्याला धुवून मुलाप्रमाणे कडेवरून घरी आणले.
तलावावर त्याला 2 मुलाप्रमाणे कडेवरून घरी आणले. ही हकीकत ही कानोकानी झाली होती. रमा स्वतःच हट्टाने पाण्यासाठी तलावावर जात असे. तिला पाहताच बायका गुबू एका बाजूला जात लगबगीने नाहीशा होत. पण आता गोपाळरावांना देखील बाहेर कुचमल्यासारखे होऊ लागले. कुणीतरी भेटून काय कसं काय म्हणून कुत्सिततेने विचारतील म्हणून ते त्या गावंड्या गावातही आढळणारे कचेरीत जात. व तेथे इतरांशी बोलण्याचे टाळत ते उकिरड्यासारखे गाव, घाण्याच्या बैलासारखे काम आणि वेड लागलेले घर यांच्या आठवणीने त्यांच्या त्रासिक वैराग्य निर्माण झाले. त्यांना वाटले जावे हे सारे सोडून कुठेतरी, नाहीतर मेल्याखेरीज सुटका नाही यामधून. आपण मेल्याखेरीज अगर रमा त्या बेबंद विचाराने त्यांना उधळल्यासारखे झाले व त्यांनी तो विचार झटकला. पण देशपांडेंकडे पाहिलेल्या मुलीचे चित्र जास्त रेखीव झाले व गोपाळराव वासनेने आसुसले. ते गडबडीने बाहेर पडू लागले. रमा तेथेच उभी होती. आयुष्य हातून निसटू लागताना डोळ्यांत येणारा भाबडा विसराळूपणा तिच्यात होता. हे बघ, माझ्या कपड्यांचं मी पाहीन उद्यापासून. तुला झेपत नाही काम अताशा, गोपाळराव म्हणाले व ती बोलण्याच्या आत लगबगीने बाहेर पडून मोकळ्या हवेत आले. रमा आता आली आणि चुलीपुढे गप्प बसली. आई माझघरात जाऊन चटईवर पसरल्या होत्या. आज त्यांचा उपवास होता. निखाऱ्यावर मंद राख जमत आली होती आणि मधूनच ओरखडल्याप्रमाणे लालसर रेषा दिसे. दूध हळूहळू वर येत होते. पण रमा गालाला हात लावून गोठल्याप्रमाणे बसली होती. तिच्यात काहीतरी उकळल्यासारखे होत होते आणि निखाऱ्यातील लाल रेषा डोळ्यात जाऊन बसल्याप्रमाणे किंचित लाल कडांच्या दिसू लागल्या होत्या. गोपाळराव घरातून गेल्यानंतर आयुष्याचे एक टेकन गेल्याप्रमाणे ती हादरली होती व तिला आता स्वतःच्या घरात उपरे वाटू लागले होते. आई स्वतंत्र झाल्या. गोपाळरावांनी देखील स्वतःला सोडवून घेतले. ती त्या दिवशी जेवली नाही. डोळ्यांत लालसर रेषा घेऊन ती दुपारभर राबली. स्वयंपाकघरातच पाटावर ती आडवी होते न होते तोच संध्याकाळी राघू धावत आला. त्याने फेकलेल्या दप्तराच्या आवाजाने तिची ग्लानी गेली. तिच्या डोक्याला मुंग्या आल्यासारख्या वाटत होत्या व तिने दोन्ही बाजूंनी थापट्या मारून त्या घालवण्याचा प्रयत्न केला. ती राघू पुढे आली व म्हणाली, अरे आत वाटीत शेंगदाणे गूळ ठेवलाय, खाऊन घे. पण राघूची धांदल उडाली होती. मला नको खायला म्हणत त्याने गडबडीने सदरा चड्डीतून उपसला व खुंटीवरील दुसरा त्याने अंगात चढवला. मुरलीधराच्या देवळात आज नाटक आहे आमचं, मी जाणार. रमाचे अंग नव्या उत्साहाने भरले व ती हसली. अरे मग तुझ्या वर्गातली मुले येणार, कपडे चांगले घालून जा. ती नवी चड्डी शिवली आहे ना, ती घाल की. आता काय तुला वर्षभर पुरतील एवढ्या नव्या चड्ड्या शिवल्या आहेत की. तिच्या शब्दांनी राघूच्या कपाळावर आठी चढली. हे तिच्या ध्यानात आले नाही. तिने आपली जुनाट काळसर ट्रंक उघडली. तिच्यात ती राघूचे कपडे
त्याचे पैसे ठेवण्याचा सिगरेटचा डब्बा, त्याच्या रंगीत गोट्या ठेवत असे. तिने हिरवट रंगाची एक चड्डी काढली व झटकन ती रागूपुढे धरली. वा, बघ कशी छान आहे ही चड्डी, घाल की. स्वतः कापड निवडून अंदाजाच्या मापाने तिने ती स्वतः शिवली होती. पण राघू दणादणा पाय आपटू लागला. त्याने ती एकदा वापरली होती. त्यावेळी सगळ्या पोरांनी हिरवा राघू म्हणून त्याला बेजार केले होते. शिवाय बसताना ती कमरेला ताणत असे. शी, कसला रंग आहे तिचा, ती नको आहे तीच राहू दे मला, तो म्हणाला. रमाने चटकन पाठ वळवली व घडी करून तिने चड्डी ट्रंकेत ठेवली. या मुलाला आपला चेहरा दाखवण्याची तिला लाज वाटली. तिने तो ओढून पुन्हा हसरा चेहरा केला. बरं राहिलं माझं, ती म्हणाली. तू शेंगदाणे खाणार नशील तर खिशात घालून ने, मध्ये खाता येतील. मी येऊ का तुमच्याबरोबर देवळात? नको नको, मग मुले हसतात. अजून आईला बरोबर घेऊन येतो म्हणून बाबल्या म्हणतात. बाबल्या? एकदम हसून रमा म्हणाली. होय रे होय, तू अजून बाबल्याच आहेस मला. त्याचे केस गमतीने विस्कटताना कोवळ्या मक्यातील दूध दाण्याप्रमाणे तिच्या आयुष्याचा कण आनंदाने भरला. बर, मी तुझ्याबरोबर देवळात येत नाही, तेथपर्यंत तुला पोहोचवते आणि येते. संध्याकाळी लांब शिंगांची गुरेढोरे येतात. परंतु राघूने कपडे चढवले व तिचा हात झटकून तो पळाला देखील. सांभाळून रे म्हणत रमा ओरडली, पण ती त्याला ऐकू गेली नाही की काय कोणास ठाऊक. राघू तर आपल्या रक्तामांसाचा गोळा. तो गेल्यावर तिला एकदम हलके दुबळे वाटू लागले. तिच्या आयुष्याचा सारा पिळच तुटला. तिला भयान वाटू लागले. सारे घर टेकडीवरील एकाकी देवळाप्रमाणे अंधारे उजाड आहे आणि आपण बोटे लावू ती आकृती वितळून चालली आहे. तेथे आपण एकट्या हिंडत आहोत. एकटी म्हणताच तिचे अंग थरथरू लागले. डोळ्यांतील लालसर रेषा फुंकर टाकल्याप्रमाणे रेखीव झाली. अंगातील कणकण दुपारपासून वाढत होती व आता तिचे अंग तापलेल्या तव्याप्रमाणे झळ टाकू लागले. सारे घर आता शांत होते. अंगावर शाल घेऊन आई परसात कापूस निवडीत बसल्या होत्या. त्या शालीला रमाने लावलेले ठिगळ स्पष्ट दिसत होते, कारण तिला रात्री जोड कापडाचा रंगच समजला नाही. पाण्याने भरलेली भांडी, दांडीवर वाळत घातलेले लुगडे, फणेरी पेटी, काळसर ट्रंक, दुर्कटलेला लक्ष्मीचा फोटो, या साऱ्या वस्तू परिचित, परंतु प्रत्येकीपासून आतड्याचे वळसे सुटत गेल्याप्रमाणे ती एकटी पडली होती. सगळ्यांनीच आपणाला टाकून दिले हेच खरे. आई, गोपाळराव स्वतंत्र झाले. राघूही आता मोठा झाला. त्याचे डोके आता कमरेला लागले. तो काही आता बाबल्या राहिला नाही. बाबल्या शब्द आठवताच ती खूप हसू लागली व स्वतःचे अंग तिला आवरेना. एका कोपऱ्यात फेकल्याप्रमाणे ती अव्यवस्थित बसली आणि समोर कोणी सुद्धा नव्हते तरी पदर तोंडापुढे धरून अंगाला हिसका देऊन खिदळू लागली. आईंनी एकदा दचकून मान बर करून पाहिले, पण त्या काही बोलल्या नाहीत. रमाचे अंग आता जळल्यासारखे होऊ लागले आणि समोरील प्रत्येक वस्तूत लाल शीर टचटचीत दिसू लागली. एकदम आठवल्याप्रमाणे ती उठली व स्वयंपाकघरात आली. सगळी भांडी पाण्याने भरलेली तशीच होती. तिने कळशी उचलली. तो तिच्यात थोडे पाणी अद्याप होते. ते तिने बदाबदा न्हाणीत ओतले. कळशी कमरेवर आदळत ती म्हणाली, एक कळशी पाणी घेऊन येते हं.
आणि बाहेर पडली. रमा, ए रमा म्हणत आईंनी उठण्याचा प्रयत्न केला, पण उठायला त्यांना वेळ लागला. तोपर्यंत रमा रस्त्यावर गेली होती. दिवे लागण्याची वेळ होईल आता. आता कशाला मरायला गेली पाणी आणायला कुणास ठाऊक. त्या चिडून पुटपुटल्या आणि कापूस संबळीत भरून आत आल्या. झपझप पावले टाकत रमा पाटलाच्या पिंपळाकडून उजवीकडे वळली. त्यावेळी हातात एक बोचके घेऊन निघालेली जेडाची सई तिला भेटली. आमच्या जावेला ताप भरलाय, सई म्हणाली. जाऊन येते वाडीला, सांजच परतणार की. आणू का तुमची कळशी झपकन? नको ग, तू जा. मैल 2 मैल तुला चालून जायचंय, रात्र होईल तुला, रमा म्हणाली. सईचे डोळे शांतूप्रमाणे होते, तिचे केस अंबूसारखे, पण सईभोवती उदबत्तीने गिरवल्याप्रमाणे लाल रेघोटी होती. आणि हे बघ सई, तुला माझी ही सोनेरी काकणं फार आवडली होती नव्हे. ही 4 काकणं घेऊन टाक तुला. ती काही बोलायच्या आत रमाने कळशी पायाशी ठेवली व एक काकण हातात ठेवून बाकीची सईच्या हातात दिली. हे हो काय म्हणत सईने फार संकोच दाखवला, पण रमाने काही ऐकले नाही. तू जा आता, नाहीतर अंधार होईल. माझं काय, मी नागपंचमीला नवीन भरेन की. ती जायला निघाली तशी सई पाहतच राहिली. मग मागून मोठ्याने म्हणाली, येताना पाला आणते मी मेहंदीचा दुर्डीभर. जावेकडे रान भाजले, मग बोट लाल रंगवून देते हं तुमची कुंकवासारखी. जाताना रमा स्वतःशी हसली. हाताची बोटे लाल कुंकवासारखी, कपाळावर कुंकू निखाऱ्यासारखे आणि समोर सगळीकडे निखाऱ्यांच्या रेषा. आज सगळीकडे आगपंचमी आहे, आगपंचमी. पायाखालचा दगडी चौकोनाचा रस्ता संपला. नंतर मऊ धूळ लागली. ओलसर चिखलाने पाय थंड झाले. रमा तलावाजवळ आली. तलावाच्या मागे टेकडीवर पायऱ्यांच्या उंच चढावावर वाड्याचे सुबक रेखीव खांब असहायपणे उभे होते आणि सूर्य अद्याप त्यांच्यात अडकला नव्हता. किंचित थरथरणाऱ्या पाण्यावर सगळ्यांचेच प्रतिबिंब हुरहुरल्याप्रमाणे वाटत होते. वारा नव्हताच, पण समोरचे पाणी प्रचंड वेगाने वर चढून त्या देवळात वाड्यात ओतत असल्याप्रमाणे रमाच्या कानांत मोठा घुमारा सुरू झाला होता आणि देऊळ पेटू लागल्याप्रमाणे त्याच्या भिंती खांबांतून लाल पालवीप्रमाणे आगीच्या जिभा फुटू लागल्या होत्या. तलावावर शेवटची एक घागर नेण्यासाठी जमलेल्या 3-4 बायका होत्या. रमा येताच एकीने विचारले, काय रमाक्का, आज उशीर झाला? पण रमा गुम्मी राहून तिच्याकडे एकटक पाहू लागली. पाहू लागताच ती विरमली. रमाने आपली कळशी उचलली व वरच्या बाजूला अगदी पायऱ्यांच्या कडेला जाऊन उभी राहिली. त्या बायका निघून गेल्या व तलावावर कुणी राहिले नाही. मळक्या अंगठ्यासारखे दिसणारे गुराख्याचे एक पोर, 2 गाई व 1 शेळी घेऊन वरच्या पाऊलवाटेने चालले होते. त्याने एक दगड उचलला व पाण्यात फेकला. तलावाने हळूच आपले एक तोंड उघडले व तो दगड गिळून टाकला. शेळीच्या गळ्यातील घुंगूर मधून मधून हल्ले आणि तिथल्या स्तब्धतेवर किणकिण टिकल्या ठेवून पोरामागे निघून गेले. रमा 2-4 पायऱ्या उतरून पाण्यात आली. पाणी गुडघ्यापर्यंत आले आणि तेथे लोकांनी टाकलेले निर्माल्य थपकून थपकून तिच्या पायावर आपटू लागले. तिने कळशी कठड्यावर ठेवली व ती त्याला टेकून उभी राहिली. कळशीवर सूर्यप्रकाश पुसल्यासारखा झाला व तिच्यावर तिला स्वतःचे नाव दिसले. कमळीसाठी भेट दादा.
त्या जुन्या नावाने हाक मारणारा आता एकटाच दादा राहिला होता. पण ते नाव आता दूर राहिले. दारातल्या प्राजक्तात अडकून अंबूजवळ देखील ते असेल कदाचित. इथली घागर फार मोठी होते म्हणून दादाने ही कळशी तिला मुद्दाम आणून दिली. मोटार भर दुपारी रस्त्याला आली. तेथून उन्हातच हातात कळशी घेऊन तो चालत आला. पण लगेच संध्याकाळी निघून गेला. मोटारीत कशाला तरी लागून त्याचे धोतर टरकले होते. त्याची चिंधी तो जात असता वाऱ्याने हलत होती. दादाच्या आठवणीने रमाच्या मनात सळकल्यासारखे झाले. तिला महिनाभर त्याला एक कार्ड पाठवावे, त्याला इकडे बोलवावे असे तिला फार वाटत होते. पण त्याला तरी आता आतडे उरले असेल का, की लग्नानंतर त्यालाही आपल्याशिवायचा निराळा मार्ग मिळाला असेल. तिला तो विचार नकोसा वाटला. आपण त्या गोष्टीचा तरी निर्णय लावला नाही हे बरेच झाले असे तिला वाटले. कुणास ठाऊक फळ पिकले आहे का हे पाहण्यासाठी फोडून पाहायचे तर आत भलतेच काही दिसायचे. पण नाहीच. त्याचे आतडे काही असे आकसाचे नाही. पुस्तकात ठेवण्यासाठी कुठून तरी मोरपीस आणून देणारा, केळीच्या पानाची पिपाणी करून देणारा, आई आजारी असता आपली वेणी घालणारा, लग्नात घायकुतीने सगळीकडे धावपळ करणारा, पाहुण्यांना बसण्यासाठी एक प्रचंड जाजम स्वतःच्या खांद्यावरून आणणारा आणि आपण इकडे येताना एकदम डोळेभर पाणी काढणारा दादा. एकाकी संतापी परंतु चाफेच्या फुलासारखा मनाचा हा भाऊ त्याच्या कलाने घेणारे कुणीतरी त्याला कायमचे असावे असे तिला वाटले व तिने एक निश्वास सोडला. ती हळूहळू नकळत आणखी 2-4 पायऱ्या उतरली. पाणी कमरेपर्यंत आले आणि त्याचा स्पर्शही एकदम आग्रही झाला. गुडघ्याभोवती हिंदकळणारे निर्माल्य पदरात अडकू लागले. सारा तलाव आता सोनेरी पाण्याने भरला होता व त्यात सारे प्रतिबिंब कोरून ठेवल्याप्रमाणे स्थिर होते. पण आता वारा बेबंद झाल्याप्रमाणे तिच्या कानांतील आवाज विलक्षण घुमू लागला. पाणी अदृश्य लाटांनी तिच्यावर आदळून प्रचंड झोताने नाहीसे होत असल्याप्रमाणे त्याची गर्जना होऊ लागली. वरचे देऊळ आता सारख्या सळसळ फिरणाऱ्या झावळ्यांसारख्या जाळाच्या तुकड्यात पुरे सापडले होते व त्याचा गोपूर हळूहळू त्या लालभडक भोवऱ्यात खचत होता. पाण्याची एक चुणी सरकत आली आणि तिच्यावर आदळली. तिच्या तुषारांनी तिचे केस, चेहरा भिजून चिंब झाला. कानातील आवाज एकदम थांबला व डोळ्यांतील लाल वेदनाही थांबली. हाताने तोंड पुसून रमा समोर पाहू लागली. समोरचे देऊळ आता स्वच्छ झाले होते व सूर्य खांबाखांबात गुरफटून राहिला होता. प्रतिबिंब विलक्षण रेखीव झाले होते. वाड्याच्या पायऱ्या अगदी वरपासून तिच्यापर्यंत पसरल्या होत्या आणि त्यावरून हसऱ्या चेहऱ्याचा दिवाकर पायऱ्या उतरून तिच्याकडे येत होता. त्याने खऱ्या पायऱ्या तर ओलांडल्याच होत्या, पण प्रतिबिंबातीलही अर्ध्या पायऱ्या उतरून तो तिच्याकडे येत होता. तेच हसणे, तेच मुख आमंत्रण. सूर्य खांबांतून मोकळा होऊन खाली निसटण्याच्या आधीच तो शेवटच्या पायरीवर येणार हे रमाला माहीत होते. इथून जरा पुढे गेले की त्या शेवटच्या पायरीजवळ सहज आता येईल असे तिला वाटले व ती आणखी एक पायरी उतरली. आता पावले अडखळवणारी आतड्यांची बंधने नाहीत. तिला एकदम हलके हलके वाटू लागले व स्वतःच एक लाट असल्याप्रमाणे ती तरंगू लागली. सूर्य निसटून निघून जायला अजून वेळ आहे, पण फारच थोडा.
त्यापूर्वी तो क्षण येणार आहे सोन्याचा, सुटकेचा, सुटकेचाच. कथा समाप्त. बाधा नावाची कथा समाप्त. जी ए. कुलकर्णी यांची बाधा नावाची कथा समाप्त.